नमस्कार मित्रांनो, सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे की वेबसाईट वरील नोटीस गेलेला आहे का आणि आपल्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर या संदर्भातील महत्वाचं अपडेट बघूया आपण. तर बघा, या ठिकाणी आता आपण या वेबसाईटवर आलेलो आहे mahdbt2.maharashtra.gov.in. अगदी सध्याचं जे काही अपडेट आहे ते आपण बघूया की यामध्ये नेमकं नोटीस गेलेला आहे का आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे का. तर बघा, या वेबसाईटवर आलेलो आहे आणि वेबसाईटवर आल्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी तर काही अजून दिसत नाही. त्यानंतर आपण बघा, नोटीसचं जे काही पेज आहे ते ओपन करूया आणि नोटीसचं पेज ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की सध्या तरी नोटीस हटलेलं नाही, म्हणजे या ठिकाणी नोटीस सध्या आहे. आणि या नोटीस मध्ये जो काही मागचा मेसेज आहे की 5 ऑगस्ट 2026 दुपारी 3:30 पासून ते 6 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत हे पोर्टल बंद राहणार आहे की कारण या दरम्यान दिव्यांग बांधवांचं जे लाभ वितरणाचं काम आहे तर ते सुरू असणार आहे. तर त्यामुळे मित्रांनो, अजूनपर्यंत हा मेसेज गेलेला नाही, त्यामुळे पैसे येतील किंवा नाही ही संदिग्धता निर्माण झालेली आहे. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की साधारणतः डीबीटीचं जे काही ऑफिस आहे तर हे ऑफिस 11 वाजता सुरू होते, म्हणजे 11 वाजल्यानंतर आपल्याला हे सगळं अपडेट कळून जाईल. जर 11 वाजता हा मेसेज जर निघून गेला या ठिकाणाहून तर मात्र आजपासूनच आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. आणि जर आजही हा मेसेज जर या ठिकाणाहून निघून गेला नाही किंवा काढला नाही डीबीटीने तर मात्र आज आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही. मग यासाठी अजून आपल्याला उद्याचा दिवस बघावे लागेल. म्हणजे उद्या मात्र कोणत्याही हालतीमध्ये 8 ऑगस्टला लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे, म्हणजे आहे. कारण होऊन आज दिवसभर हे काम चालू शकेल आणि हे काम संपल्यानंतर मात्र लाभार्थ्यांना आता डीबीटीला पैसे ट्रान्सफर करावेच लागतील. कारण 5 तारखेपासून हे काम सुरू झालेलं आहे आणि 2 दिवस झालेले आहे अजून, आणि आता सध्याचे जवळपास 9:30 वाजलेले आहे आणि अजूनपर्यंत हा मेसेज हटलेला नाही. तर आपण 11 वाजेपर्यंतची वाट बघूया आणि 11 वाजेनंतरच आपल्याला पोझिशन क्लिअर होईल की आज आपल्या खात्यावर हे पैसे जमा होतात किंवा नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी महत्वाचा अपडेट आहे आणि तात्काळ आपण हे अपडेट दिलेलं आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.